हॅलो, नमस्कार. वेलकम टू इंडियन कॅन्डिडेट. सो आता सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. समर व्हेकेशन्सला सुरुवात झालेली आहे किंवा होणार असेल काही जणांसाठी. मला हा व्हिडिओ बेसिकली त्या पेरेंट्ससाठी आहे, जे खूप जण मलाही मेसेज करतात, की प्लीज चांगलं सनस्क्रीन रिकमेंड करा ना लहान मुलांसाठी. लहान मुलांना सनस्क्रीन लावायची खरंच गरज आहे का? त्याचं उत्तर आहे हो. पण कोणाला? तुमचं जर बाळ 6 महिन्याहून लहान असेल, तर त्याला जेन्युइनली गरज नाहीये कोणत्याही क्रीमची, कोणत्याही सनस्क्रीनची. मुळात आपण एवढ्या लहान बाळाला फार उन्हात असं कधी नेलं जात नाही. बाळाचं व्हॅक्सिनेशनच असेल किंवा कुठेतरी तुम्हाला जाणं अनअवॉइडेबलच असेल, तर तिथे आपण काय करू शकतो? तर फिजिकल गोष्टी वापरू शकतो. विच इज बेसिकली दुपटं घेऊ शकतो बाळाच्या डोक्यावरती किंवा टोपरं, टोपी घेऊ शकतो. सो बेसिकली अशा गोष्टी ज्या आपण फिजिकली बाळाला सनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी वापरू शकतो. कारण एवढ्या लहान बाळांना सनस्क्रीनची गरज नसते. पण 6 महिन्याच्या मोठ्या मुलांना जर आपण सन एक्सपोजर दिलं, म्हणजे जास्त वेळ जर आपण उन्हात घेऊन गेलो, तर मात्र त्यांना गरज असते सनस्क्रीनची. आता तुम्ही म्हणाल जन्मलेल्या बाळांना तर आपण मुद्दामून डॉक्टर काही-काही सांगतात उन्हात ठेवा. तर ते बरोबर आहे, कारण उन्हातनं आपल्याला मिळतं व्हिटॅमिन डी. दॅट डझंट मीन की आपण 12च्या उन्हात पोराला घेऊन जाऊ ना व्हिटॅमिन डीसाठी. त्याच्या कोवळ्या उन्हात साधारण एक 10 मिनिटं ते डोक्यावरनं पाणी 15 मिनिटं आपण लहान बाळांना घेऊन फिरतो किंवा त्यांना जस्ट एक खिडकीपाशी ठेवतो, की एक व्हिटॅमिन डी अब्सॉर्ब होईल स्किनमध्ये यासाठी. पण त्याहून जास्त नाही करत. तर 6 महिन्याहून मोठी मुलं जी असतात, अर्थात आपण त्यांना जास्त बाहेर घेऊन जातो. सो त्यांना सन एक्सपोजर म्हणाल तर जास्त असतं. तेव्हा आपल्याला गरज पडते ती सनस्क्रीनची. सो सनस्क्रीन सिलेक्ट करताना आपल्याला काय बघायचं आहे? एक तर बघायचं आहे, की ते मिनरल बेस्ड सनस्क्रीन आहे, म्हणजेच फिजिकल सनस्क्रीन आहे, की ज्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम ऑक्साईड असतं. सो बेसिकली फिजिकल किंवा मिनरल सनस्क्रीन काय करतं? सो इट ॲक्ट्स लाइक अ बॅरियर ऑन युअर स्किन. म्हणजे आपल्या स्किनवरती आपण जेव्हा त्याचा लेयर लावतो, सो त्याने सनमधून जे रेज येतात, व्हिच इज यूव्हीए आणि यूव्हीबी. सो हे आहेत अल्ट्रा व्हायोलेट रेज. सो यूव्हीए रेज जे आहेत, सो दॅट कॉजेस एजिंग आणि यूव्हीबी रेज आहेत, दॅट कॉजेस बर्न्स. सो जेव्हा आपण तो लेयर अप्लाय करतो सनस्क्रीनचा आपल्या स्किनवरती, बाळाच्या स्किनवरती, तेव्हा मिनरल किंवा फिजिकल बेस्ड सनस्क्रीन जे आहेत, मी तुम्हाला म्हटलं तसं, सो दॅट ॲक्ट्स ॲज अ बॅरियर. सो दॅट विल प्रोटेक्ट आवर बेबी स्किन फ्रॉम हार्मफुल यूव्हीए अँड यूव्हीबी रेज. तेच आपल्याला केमिकल सनस्क्रीन अजिबात वापरायची नाहीये फॉर सच टायनी बेबीज. कारण बेसिकली फंडा काय असतो केमिकल सनस्क्रीनचा? आय टेल यू. जेव्हा केमिकल सनस्क्रीन अप्लाय करतो, तर त्या केमिकल सनस्क्रीनमध्ये असे काही एजंट्स असतात विच अब्सॉर्ब द हार्मफुल रेज अँड इट विल कन्व्हर्ट दॅम इंटू नॉन डॅमेजिंग हीट. लहान मुलांचे सनस्क्रीन्स घेताना आपल्याला स्पेसिफिकली लक्ष ठेवायचे तर त्याच्या इन्ग्रेडियंट्सकडे. आपल्याला काय नकोय? ऑक्टिनॉक्साइड नकोय, पॅराबेन्स नकोयत आणि ऑक्सिबेन्झोन नकोय. सो हे 3 आर व्हेरी हार्मफुल फॉर द किड्स. ऑक्सिबेन्झोन जे आहे, सो दॅट इज द कॉज ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्सेस इन किड्स, जे आपल्याला अजिबात नकोय. म्हणजे आपल्याला सन प्रोटेक्शन पण हवाय, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आवर किड्स लाईफ. सनस्क्रीन सिलेक्ट करताना आपल्याला काय बघायचंय? पहिले तर त्याचा एसपीएफ. आता एसपीएफ म्हणजे काय? एसपीएफ इज सन प्रोटेक्शन फॅक्टर. म्हणजे आपल्याला कितपत पर्सेंटेज ऑफ सेफ्टी प्रोटेक्शन मिळतंय फ्रॉम सन्स हार्मफुल रेज ते कळतं. तो कोणत्याही सनस्क्रीनमध्ये एसपीएफ असतं. एसपीएफ 30, एसपीएफ 50. सो एसपीएफ 30 असतो, दॅट प्रोटेक्ट्स आवर स्किन 97% आणि एसपीएफ 50 प्रोटेक्ट्स आवर स्किन 98%. शक्यतो रेकमेंड केलं जातं, की एसपीएफ 50 बघा. त्यासुद्धा खाली मेन्शन केलेलं असतं, विच इज PA+++ किंवा त्याच्याहून जास्त असेल तर उत्तम. आता तुम्ही म्हणाल पीए म्हणजे काय? तर पीए इज बेसिकली प्रोटेक्शन ग्रेड ऑफ यूव्हीए. सनस्क्रीन्सवरती ना ब्रॉड स्पेक्ट्रम असं लिहिलेलं असतं. तर आता हे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय? तर ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे बेसिकली विच इन्क्लूड्स बोथ यूव्हीए अँड यूव्हीबी. सो म्हणजे असं सनस्क्रीन जे आपल्याला ह्या दोन्ही रेज पासून सुरक्षित ठेवतं. स्क्रीन ऑनेस्टली दररोज अगदी रिलिजियसली लावलं नाही तरी चालतं. केव्हा मेन लावायचं? जेव्हा आपल्याला सन एक्सपोजर जास्त असेल. आता सुट्टी सुरू झाली आहे म्हटल्यावरती मुलं अर्थात दिवसभर खेळत असतात खाली. तेव्हा इट इज व्हेरी मच नेसेसरी टू अप्लाय सनस्क्रीन. कारण सकाळी 10 ते दुपारी 4 या पिरियडमध्ये यूव्ही इंडेक्स खूप जास्त हाय असतो. सो बेसिकली स्किनला होणारा डॅमेज इज व्हेरी हाय. सो त्या जर काळात तुमचं मूल खाली खेळत असेल किंवा कोणत्याही स्पोर्ट्स खेळत असेल, स्विमिंगला जात असेल किंवा तुम्ही कुठे बाहेर गेला असाल पोरांना घेऊन जिथे सन एक्सपोजर जास्त आहे, अशा वेळेला तर रिलिजियसली लावलं पाहिजे सनस्क्रीन. मी ऑनेस्ट सांगू का? कोणतंही सनस्क्रीन 100% प्रोटेक्शन देत नाही. आता खूप जण म्हणतात, की स्किन टॅन झालीये बाळांची, तर काय करायचं? तर ते जे टॅनिंग असतं ना, बेसन, मसूर, दूध काही तुम्ही लावा, असं लगेच जाणार नाहीये. त्याला सोल्युशन काय आहे? तर सन एक्सपोजर थांबवणं. दॅट इज द ओन्ली सोल्युशन टू रिड्यूस टॅनिंग. आय होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल आणि तुम्हाला आता कळलं असेल, की सनस्क्रीन आपण का लावायचं आणि कुठलं सनस्क्रीन चूज करायचं फॉर अ लिटल वन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक 2-3 रेकमेंडेशन्स देते ऑफ द सनस्क्रीन, जे मी युजुअली ऋग्वेद पासून वापरलेलं आहे. इट इज ट्राईड अँड टेस्टेड अँड इट इज वर्किंग ग्रेट.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर. आमच्या चॅनल इंडिड कॅन्डिडला सबस्क्राईब करा. लवकरच येते परत असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. सी यू.